हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत अमेरिकेत झालेल्या सामान्य जनतेच्या हँड्स ऑफ या आंदोलनाबद्दल. गेल्या 2 दिवसांपासून अमेरिकेच्या रस्त्यांवरती हँड्स ऑफ हे आंदोलन सुरू आहे, ज्यामध्ये लोक डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्कला मस्ट गो असं म्हणतात. इलॉन मस्क हा टेस्ला कंपनीचा मालिक असून जगातील पहिल्या 100 श्रीमंत लोकांमध्ये त्याचं नाव लागतं. खास व्यक्ती आहे ज्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना पूर्ण पाठिंबा व पैशाची संपूर्ण मदत केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल जनतेचा आक्रोश हा नवा नाहीये. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प प्रेसिडेंट झाले त्याच्या आधी त्यांनी काही क्रिप्टोकरन्सी लॉन्च केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या बायकोच्या मुलाच्या नावावर भरपूर अशा क्रिप्टोकरन्सी लॉन्च केल्या. त्यावेळी जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असा आक्रोश होता. अमेरिका हा देश बाहेरून आयात होणाऱ्या गोष्टींवरती जास्त अवलंबून आहे. अमेरिकेमध्ये लागणाऱ्या गोष्टींपैकी 80% गोष्टी अमेरिका आयात करतो. त्यांच्या इथे बनणाऱ्या गोष्टींची संख्या फक्त 20% आहे. त्यामुळे आयात आणि निर्यात यांवरील वाढवलेल्या व्याजदरांमुळे तेथील महागाई वाढणार आहे याची पूर्ण कल्पना तेथील समजदार व सुशिक्षित नागरिकांना आलेली असून ते रस्त्यावर उतरलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क हे हुकुमशाह नाहीत आणि मनाला येतील तसं वाढू शकत नाहीत. या कारणामुळे आज बॉस्टनमध्ये जवळपास 10 ते 15,000 लोकांच्या संख्येने लोक आंदोलनाला जमा झाले होते. बॉस्टनबरोबरच पूर्ण अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. हे व्हिडिओ आवडला असेल आणि या प्रकारे माहितींच्या व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.